बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन, रासायनिक समीकरणाचे संतुलन करणे. कम्प्लीट द टेबल असाइड ऑन द बेसिस ऑफ इक्वेशन 9. समीकरण 9च्या आधारे बाजूचा तक्ता पूर्ण करा. तर बघा आपण वरती समीकरण लिहिलंय AgNO3 ॲक्वेस प्लस NaCl ॲक्वेस. प्रोडक्ट काय बघा, AgClचा प्रिसिपिटेट तयार झाला व्हाईट कलरचा आणि NaNO3 ॲक्वेस. ओके. तर बघा संख्या चेक करा. डाव्या बाजूला सिल्वर आहे, उजव्या बाजूला एकच आहे. डाव्या बाजूला एकच नायट्रोजन आहे, उजव्या बाजूला एक आहे. ऑक्सिजनची संख्या डाव्या बाजूला 3 आहे, उजव्या बाजूलाही 3 आहे. सोडियमची संख्या डाव्या बाजूला 1, उजव्या बाजूलाही 1. क्लोरीनची संख्या डाव्या बाजूला 1 आणि उजव्या बाजूला 1. ठीक आहे. याच्यातून काय कन्क्लुजन काढलं बघा मग. इट इज सीन दॅट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट इन द रिॲक्टंट इज इन दिस इक्वेशन इज सेम ॲज द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दिस एलिमेंट इन द प्रोडक्ट. ठीक आहे. तर इथं जी अणूची संख्या आहे डाव्या किंवा उजव्या बाजूला ही आपल्याला सारखीच दिसते. सच अन इक्वेशन इज कॉल्ड द बॅलन्स इक्वेशन. आणि अशा प्रकारच्या समीकरणाला संतुलित समीकरण असं म्हणतात. इफ द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट इज नॉट द सेम ऑन द टू साइड ऑफ एन इक्वेशन. बघा जर अशी अणूची संख्या जर दोन्ही बाजूला समान नसेल देन इट इज कॉल्ड अन अनबॅलन्स इक्वेशन. तर त्याला असंतुलित समीकरण असं म्हणतात. In any reaction, the total mass of each of elements in the reactant is same as the total mass of each of the respective element in the product. ठीक आहे. तर काय म्हणलं बघा, कोणत्याही अभिक्रियेमध्ये उत्पादितामधील प्रत्येक मूलद्रव्याचे एकूण वस्तुमान हे अभिकारकामधील त्या त्या मूलद्रव्याच्या एकूण वस्तुमाना इतकेच असते. ठीक आहे. तर हा लॉ बघितला आपण लास्ट इयर मध्ये. दिस इज इन अकॉर्डन्स विथ द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास दॅट यू स्टडीड इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. वस्तुमानाच्या अक्षयतेचा नियम आपण गेल्या वर्षी पाहिलाय. ओके. तर बघा सुरुवात करूया. कशा पद्धतीनं रासायनिक समीकरण जे आहे ते संतुलित केलं जातं. काय म्हणलं मग सुरुवातीला, स्टेप इन बॅलन्सिंग अ केमिकल रिॲक्शन. रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. केमिकल इक्वेशन इज बॅलन्स स्टेप बाय स्टेप. तर बघा आपण रासायनिक समीकरण जे आहे ते पायरी पायरीने संतुलित करतो. ट्रायल अँड इरर मेथड इज युज्ड फॉर दिस पर्पज. प्रयत्न प्रमाणात पद्धत यासाठी वापरली जाते. कन्सिडर द फॉलोइंग इक्वेशन ॲज अन एक्झाम्पल. तर बघा आपल्याला एक इथं दिलेलं आहे शाब्दिक समीकरण, ते पाहून आपल्याला पुढचं सोडवायचं आहे. सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड आणि प्रोडक्ट काय आहे, सोडियम सल्फेट प्लस वॉटर. तर बघा याच्यामध्ये पहिली पायरी काय आहे, राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिव्हन वर्ड इक्वेशन. बघा आता सोडियम हायड्रॉक्साईडचं आपल्याला रेणुसूत्र माहिती पाहिजे. काय आहे, NaOH. सल्फ्युरिक ॲसिडचं H2SO4. प्रोडक्टमध्ये सोडियम सल्फेट Na2SO4 आणि पुढे आहे वॉटर H2O. ठीक आहे. आता स्टेप सेकंड बघा, चेक वेदर द इक्वेशन 10 इज बॅलन्स ऑर नॉट बाय कम्पेअरिंग द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द व्हेरियस एलिमेंट्स प्रेझेंट ऑन द टू साइड ऑफ इक्वेशन. तर बघा आता काय करायचं मग, डाव्या आणि उजव्या बाजूला जे जे मूलद्रव्य आहेत त्यांची संख्या, त्यांची अणूची संख्या सारखी आहे का नाही ते आपल्याला बघायचं आहे. चेक करा मग. चला, पहिला आहे सोडियम, डाव्या बाजूला 1 आहे, उजव्या बाजूला 2 आहेत. दुसरा आहे ऑक्सिजन, डाव्या बाजूला 5, उजव्या बाजूला 5 आहेत. हायड्रोजन डाव्या बाजूला 3, उजव्या बाजूला 2. सल्फर 1 आहे दोन्हीकडे. तर काय लक्षात आलं मग आपल्या, इट इज सीन दॅट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑन द टू साइड आर नॉट द सेम. ठीक आहे. तर बघा अणूची जी संख्या आहे दिलेल्या मूलद्रव्यांची ती दोन्ही बाजूला समान नाही. याचा अर्थ काय मग, इट मीन्स दॅट द इक्वेशन 10 इज नॉट बॅलन्स्ड. याचा अर्थ काय, हे जे समीकरण नंबर 10 जे आहे ते संतुलित नाही. ओके. स्टेप 3 काय बघा मग, इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग अन इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन्स द मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम. ठीक आहे. तर सुरुवात कुणापासून करायची आहे संतुलित करायला, तर ज्या संयुगामध्ये अणूंची संख्या जास्त असेल ते आपल्याला सुरुवातीला संतुलित करायला घ्यायचं आहे. मोर एव्हर इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट फर्स्ट कन्सिडर द एलिमेंट्स इन दिस कंपाऊंड विच हॅज अनइक्वल नंबर ऑफ ॲटम्स ऑन टू साइड. तसेच या संयुगातील ज्या मूलद्रव्याचे अणू दोन बाजूंना असमान असतील त्या मूलद्रव्याचा विचार प्रथम करणे सोयीचे ठरते. ठीक आहे. तर बघा मग काय म्हणलं, इन इक्वेशन 10 देअर आर 2 कंपाऊंड्स Na2SO4 आणि H2SO4. ठीक आहे. तर हे इक्वेशन 10 जे आहे त्यामध्ये जास्त अणूची संख्या असलेले 2 संयुग आहेत बघा. कोणकोणते, सोडियम सल्फेट आणि सल्फ्युरिक ॲसिड. ओके.
एनी वन ऑफ देम कॅन बी सिलेक्टेड, यापैकी कोणतंही बॅलन्स करायला घ्या. मग सिलेक्ट द कंपाऊंड Na2SO4. फर्दर सिलेक्ट द सोडियम फॉर बॅलन्सिंग ॲज द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सोडियम इन दिस कंपाऊंड इज अनइक्वल ऑन द टू साइड. तर आपण ह्या दोन्हीपैकी सोडियम सल्फेट विचारात घेऊ आणि त्यामध्ये जो सोडियम आहे त्याची संख्या बघा, डाव्या बाजूला किती आहे, एकच, आणि उजव्या बाजूला 2. It should be remembered that the formula of compound cannot be changed while balancing the number of atoms. It means that here to make the number of sodium atoms in the reactant as 2, the formula NaOH cannot be changed to Na2OH. Instead, a factor of 2 will move to be applied to NaOH. Write down the resulting equation on doing this. ठीक आहे, काय केलं आपण, सोडियम सल्फेटचा विचार करतो आपण. ठीक आहे, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो आता आपल्या लक्षात आलं की डाव्या बाजूला एक सोडियम आहे, उजव्या बाजूला 2 आहेत. ठीक आहे, म्हणजे डाव्या बाजूला NaOH जो आहे त्यामध्ये सोडियमला आपल्याला 2 ने गुणायचं आहे आणि ते अशा पद्धतीने लिहायचं नाही, असं Na2OH ही चुकीची पद्धत झाली. ठीक आहे, तर त्याऐवजी आपल्याला हे 2NaOH असं लिहायचं आहे. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे बरं का. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहायचं आहे आणि त्याचे जे रेणूसूत्र आहे त्यामध्ये बदल होऊ द्यायचा नाही. आपल्याला फक्त अणूंची संख्या जी आहे ती बॅलन्स करायची. ओके, मग आता हे केल्यानंतर इक्वेशन 2 कसं असेल बघा. इथं आपण बघितलं बघा, नंबर ऑफ सोडियम ॲटम इन द रिॲक्टंट किती आहे, एकच आहे. इन द प्रोडक्ट 2 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, रिॲक्टंट मधला सोडियम बॅलन्स करायचा, म्हणून त्याला आपण 2 ने गुणलं. ठीक आहे, यावरून इक्वेशन 10 मध्ये काय बदल झाला बघा. मग बघा, 2NaOH आधी किती होतं, फक्त NaOH होता, 2NaOH झालं, प्लस 2H2SO4 आणि प्रोडक्टमध्ये Na2SO4 प्लस H2O, इक्वेशन नंबर 10. पुन्हा काय करायचं बघा, मग चेक वेदर द इक्वेशन 10 इज बॅलन्स ऑर नॉट. आता ह्या इक्वेशन 10चा विचार करू. इथं असणाऱ्या अणूंची संख्या सारखी आहे का. पहिल्यांदा सोडियम बघा, आता डाव्या बाजूला 2 आहेत, उजव्या बाजूला सुद्धा 2 आहेत. ऑक्सिजन डाव्या बाजूला 6, हे 4, आणि हा O 1, ह्याने 2 ला गुणलं, हे 2, असे 6 झाले, म्हणजे हा ऑक्सिजन अनबॅलन्स आहे. आता इथं त्यानंतर बघा, हायड्रोजन 2, आणि हा हायड्रोजन ह्याला गुणलं, हे 4, इकडल्या बाजूला 4 आहेत, उजव्या बाजूला 2च आहेत फक्त. ठीक आहे, आणि त्यानंतर सल्फर मात्र एकच आहे डाव्या आणि उजव्या बाजूला. ठीक आहे, मग काय लक्षात आलं आपल्या, वी फाइंड दॅट द इक्वेशन 10 इज नॉट बॅलन्स्ड. बरोबर आहे, कारण ऑक्सिजन आणि हायड्रोजनची संख्या असंतुलित आहे. ॲज द नंबर ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन ॲटम्स आर अनइक्वल ऑन बोथ द साइड. फर्स्ट बॅलन्स द हायड्रोजन नंबर ॲज इट रिक्वायर्स अ स्मॉलर फॅक्टर. बघा, यापैकी हायड्रोजनच्या अणुसंख्येची संतुलन करण्यासाठी लहान सहगुणक लागेल, म्हणून प्रथम हायड्रोजनच्या अणुसंख्येचे संतुलन करू. ठीक आहे, काय करावं लागेल मग आता आपल्याला हायड्रोजनची संख्या बॅलन्स करण्यासाठी. तर बघा, उजव्या बाजूला हायड्रोजन 2च आहेत आणि डाव्या बाजूला हे 2 आणि हे 2 4. मग हे 4 होण्यासाठी ह्याला किती गुणावं लागेल, 2 ने गुणावं लागेल. काय म्हणलं बघा, मग अप्लाय फॅक्टर 2 टू द प्रोडक्ट H2O फॉर बॅलन्सिंग द इक्वेशन 10. नाउ राईट डाऊन द रिझल्टिंग इक्वेशन 10. ठीक आहे, बघा इथं H2O होतं, आपण इथं 2 ने गुणलंय त्याला, 2H2O. ठीक आहे, तर बघा फक्त आपण या हायड्रोजनचा विचार करू. आधी किती होती संख्या, इथं 2 होती, आता ह्याला आपण 2 ने गुणलं म्हणजे किती होईल, 4. आणि काय होणार बघा, त्याचबरोबर इथं हे ऑक्सिजन आणि हे 2 ने ह्याला गुणलं, हे 2 ऑक्सिजन झाले आणि इथले 4, हे किती झाले, 6 झाले. म्हणजे एकाच वेळेस आपण हायड्रोजनला पण बॅलन्स केलं आणि ऑक्सिजनला बॅलन्स केलं. म्हणून काय म्हणलं बघा, चेक वेदर द इक्वेशन 10 इज बॅलन्स ऑर नॉट. इट इज सीन दॅट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑल द एलिमेंट्स आर इक्वल ऑन बोथ द साइड. ठीक आहे, याच्यातून काय लक्षात आलं बघा, दोन्ही बाजूला मूलद्रव्याची जे अणू आहेत त्यांची संख्या आपल्याला सारखी आढळली. इट मीन्स दॅट द इक्वेशन 10 इज अ बॅलन्स इक्वेशन. आता हे जे समीकरण 10 जे आहे ते आता पूर्णपणे संतुलित झालेलं आहे. ठीक आहे, आता पुढची स्टेप काय बघा मग, तर राईट डाऊन द फायनल बॅलन्स्ड इक्वेशन अगेन. बघा आता बॅलन्स इक्वेशन 2NaOH प्लस H2SO4, प्रोडक्ट काय बघा, Na2SO4 प्लस 2H2O.
कुठला आहे मग हे इक्वेशन नंबर 11. इन दिस वे a balanced equation is obtained from an unbalanced equation by applying a proper factor to appropriate reactant or product so as to balance the number of each element in the step. ठीक आहे. तर या पद्धतीने काय करायचं बघा, आपल्याला अभिक्रियाकारक किंवा उत्पादीमध्ये असणाऱ्या अणूंची संख्या जी आहे ती टप्प्याटप्प्याने पायरीने समान करत जायचं आहे आणि ते असंतुलित समीकरणापासून संतुलित समीकरण बनवायचं आहे. बघा इथं सुद्धा आपण त्या या ठिकाणी काय केलं ते बघा, लक्षात घ्या. काय होतं तर डाव्या बाजूला हायड्रोजनची संख्या 4 होती, बरोबर आहे, रिॲक्टंटमध्ये, आणि प्रोडक्टमध्ये मात्र 2 संख्या होती. आणि बॅलन्स करण्यासाठी आपण ह्याला इथं 2 ने गुणलं, मग ह्याची संख्या किती झाली, 4 झाली. ठीक आहे. तर बघा खाली काही उदाहरणं दिले तर ते पण तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. तर पहिलं उदाहरण काय बघा, आयडेंटिफाय द रिॲक्टंट इन द प्रोडक्ट ऑफ इक्वेशन 6. इक्वेशन 6 काय होतं बघा, व्हेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन, टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस आणि निकेल कॅटलिस्ट वापरला होता आपण, आणि प्रोडक्ट काय होता त्याचा, वनस्पती घी, बरोबर आहे. तर याच्यामध्ये अभिक्रियाकारक आणि उत्पादित रिॲक्टंट आणि प्रोडक्ट कोण आहे ते सांगायचं आहे. मग रिॲक्टंट कोण असेल, व्हेजिटेबल ऑइल आणि हायड्रोजन गॅस, आणि प्रोडक्ट काय असणार आहे, व्हेजिटेबल घी. ठीक आहे. तर बघा राईट डाऊन द स्टेप इन द बॅलन्सिंग इक्वेशन. तर बघा हे तुम्ही सोडवा. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं मी डायरेक्ट लिहितो, तर इथं काय करावं लागलं बघा, 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि इथं 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही हे सोडवू शकता, सोडवा, काय अडचण असेल तर ह्याचा तुम्ही रेफरन्स घ्या. ठीक आहे. याचा सुद्धा रेफरन्स तुम्हाला घेता येईल सोडवण्यासाठी. ओके. ठीक आहे. बघा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राईट डाऊन अ बॅलन्स केमिकल इक्वेशन फॉर द फॉलोइंग रिॲक्शन. बघा इथं तुम्हाला वर्ड इक्वेशन दिलं आहे, त्याचं मी खाली डायरेक्ट बॅलन्स इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे. पण तुम्ही ते सगळ्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहा आणि त्यानंतर ते बॅलन्स करायचा प्रयत्न करा. जे तिसरा प्रश्न आहे बघा, राईट डाऊन द फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट इन द फॉलोइंग इक्वेशन. सल्फर डायऑक्साईड गॅसेस फॉर्म होतो, हायड्रोजन सल्फाईड पण गॅसेस असतो, त्यानंतर सॉलिड सल्फर मिळाला आणि वॉटर जे आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये मिळालं. आता हे सिल्वर जे आहे ते सॉलिड फॉर्ममध्ये, HCl लिक्विड फॉर्ममध्ये असतं, AgCl ॲक्वेस सोल्युशन तयार झालं आणि हायड्रोजन गॅस रिलीज झाला. याच्यातून काय म्हणलं बघा, मग वी सॉ दॅट इन अ केमिकल रिॲक्शन रिॲक्टंट गेट कन्व्हर्टेड इनटू द न्यू सबस्टन्सेस कॉल्ड प्रोडक्ट. तर बघा रासायनिक अभिक्रियेमध्ये काय होतं, जे अभिक्रियाकारक आहे त्याचं नवीन पदार्थामध्ये रूपांतर होतं, त्याला आपण उत्पादित म्हणतो, रिॲक्टंट कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट. ड्युरिंग दिस सम केमिकल बॉन्ड इन द रिॲक्टंट्स ब्रेक अँड सम न्यू केमिकल बॉन्ड्स आर फॉर्मड. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं बघा, तर अभिक्रियाकारकामधले रासायनिक बंध तुटतात आणि नवीन रासायनिक बंध तयार होतात. कशासाठी, सो ॲज टू ट्रान्सफॉर्म द रिॲक्टंट इन टू द प्रोडक्ट, कारण अभिक्रियाकारकाचे उत्पादितामध्ये रूपांतर व्हावं यासाठी. इन दिस चॅप्टर वी विल बी स्टडिंग द टाइप्स ऑफ रिॲक्शन इन डिटेल. आता पुढचा पाठ आपल्याला रासायनिक अभिक्रियेचे प्रकार पाहायचे आहेत.